नाव काय मुलीचं? नेहा. नेहा मोरे. मोरे? हो. अरे वा, म्हणजे मराठीच आहे की. हे एक बरं झालं. काय करते ती? शिकतेय. कधीपासून ओळखतो एकमेकांना? झाली 2 वर्ष झाली. हो ना रे? 2 वर्ष. बार घरातली माणसं सगळी कशी आहेत? अगदी उत्तम, छान आहेत बघा. तुम्ही घर बघितलं, माणसांना भेटलात? नाही, पण यांनी सांगितलं. हो ना रे? मग त्याला सांगू देत ना. बोल. त्याला विचारतोय. तूच बोल. ठीक आहे. बर, मुलगी कशी आहे? छान आहे, खूप छान आहे. सर्व काही सर्वदा हे गणराया, या घराचा सांभाळ कर, सगळ्यांना चांगली बुद्धी दे. तुम्ही नाश्ता करून घेता ना? अगं आधी तिला दे, तिला जायला उशीर होईल. पूजा, नाश्ता कर. आई आता राहू देत, आता खूप उशीर झालाय. रोजच आहे तुझं. 4 घास खाल्ल्याशिवाय अजिबात घरातनं बाहेर जायचं नाही. घे. आई तू पण ना. कसं काय करतेस? उपाशी राहिली तर तुलाच त्रास होतो. अगं सोनू, ताईसाठी आणलाय ना ते. राहू दे गाई, खाऊ दे तिला. अगं तिला खायला कोण नको म्हणते? पण खाली जाऊन नाही का खाता येत? तिला का कुठे कामावर जायचंय? ताई बरं मी खाते. दे दे. सावकाश खा ग. तेरे बिना जिया जाए ना. वाव ताई, काय क्यूट ड्रेस आहे ग तुझा. कधी घेतलास ग? कसला कलर आहे मी सांगते. आणि कपडा पण सॉलिड दिसतोय. हा कळलं? तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. आणून देते. थँक्स ताई. अजिबात आणू नकोस. आणि काय का तुझं हे रोज रोज? आज काय ड्रेस, उद्या काय चपला, परवा काय लिपस्टिक, चालूच. आई तुला ना आम्हा दोघी बहिणींचं प्रेमच बघवत नाही. नको ग मला काही ताई. आणून देईन. प्लीज नको आणूस ताई, नाही तर उगीच ना मग ही कटकट करीत बसेल. हो, काही ड्रेस बीस आणू नकोस हिला. खूप कपडे तिच्याकडे. अगं तुला ठाऊक आहे ना, तिला हवी ती गोष्ट नाही मिळाली की कसा धिंगाणा घालते ते. हो पण जाऊ देत, उशीर होतोय मला. हे घे. बापरे, अरे खूप उशीर झाला. काय होणार आहे या देशात? कोण? ओ बाबा, बाबा येते. हा नीट जाग. हो ताई, हे काय निघालीस तू? हो रे, खूप उशीर झालाय. आणि हो, शाळेत वेळेवर जा. अगं मी तुला म्हणालो होतो ना, मला एक नवीन किट घेऊन दे ना प्लीज. तू केव्हा म्हणाला होतास? नव्हतो म्हणालो काय? मग आता म्हणतो ना, एक किट घेऊन दे ना. पगार झाला की घेईन. अगं बाकी सगळ्यांकडे 3-3, 4-4 किट्स आहेत, माझ्याकडे 2 तरी हवेत ना. आणि ही आहे ती जुनी झाली आहे. नुसतं क्रिकेट नको रे, कधी कधी थोडा अभ्यासही करत जा. चल येते मी. पूजा, अगं पूजा. काय काय? काही नाही ग, म्हणजे ऑफिस मधनं येताना तू डेक्कन वरनच येशील ना? हो का? तुझ्या बाबांना कालपासून जरा चितळ्यांचं श्रीखंड खावंसं वाटतंय ग. ठीक आहे, येताना आणते. पण मी मुद्दाम येऊन तुला सांगितलं हे त्यांना सांगू नकोस. हा, विनाकारण आपल्यामुळे तुझ्यावर भार पडतो असं आधीच त्यांना वाटत असतं. म्हणून काळजी करू नकोस. चल येते. जपून जा. बाय शुभांगी. अगं शुभी जरा बघ तिच्याकडे. कुणाकडे? अच्छा, पूजा ताईकडे ना. यावेळी ऑफिसला जाताना रोजच बघते मी तिच्याकडे. नुसती बघू नकोस, तिच्याकडून शिक काहीतरी. अगं केवढी समजूतदार आणि मेहनती मुलगी आहे ती. अगं मुलगी असावी ना तर अगदी अशी कर्तबगार मुलगी असेल ना तर कुणा मुलाची ओळख सुद्धा भासणार नाही. ए आई प्लीज, तू ना आता लेक्चर नको देऊस. बाबा मी जरा येते. हा जाऊन. कुठे? येते ना जरा मी जाऊन. हा बर. आता ही कुठे निघाली? अभ्यास संपला की लगेच उगीच गावभर भटकत बसायचं मैत्रिणींबरोबर. आई येते ग लवकर. बाबा सांगा ना आईला. तू जा का? माझी स्वीट आहे. पूजानीच चढवून ठेवलं या सगळ्यांना. घर कामात एकाची मला मदत नसते. तीच बिचारी पोर खपत असते आणि मग रोज तिला ऑफिसला जायला उशीर होतो. पण ह्यांना त्याचं काही का बघा. जाऊ दे का, काही होत नाही. अगं मुलगी आहे. अहो पण बरोबर बरोबर. आता तुला वाटेल की तुला मी इथेच का आणलं, तर त्यालाही 2 कारण आहेत. तुझ्या प्रत्येक गोष्टीला 2 कारणं तर असतातच ना. हो,
कारण मी कुठलीही गोष्ट विनाकारण करत नाही. आता इथेच का आणलंय याचं कारण सांगणार होतास तू. हो, कारण इथे हवा आणि हा एकांत फुकट मिळतो. ओ अच्छा अच्छा. आशिष, या सर्व गोष्टी लग्नानंतर हा? ओहो, म्हणजे आता मला तेवढ्यासाठी लग्न करावं लागणार. हो. काय? मला वाटतं नेहा, आता आपण लवकरात लवकर लग्न करावं. का रे? अगं लग्नापूर्वी काहीच करता येत नसेल तर. मग कधी येतोयस घरी? कोण? मी? तुझ्या घरी? कशाला? मागणी घालायला. हॅलो, आमचा वरपक्ष आहे, तुम्ही यायचं आमच्या घरी. अरे पण हे सगळं घरी सांगायचं कसं? हे बघ, माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा मी माझ्या मम्मीला विश्वासात घेतले ना, का ती पुढचं सगळं व्यवस्थित करते. आणि अर्थातच माझे डॅडी म्हणजे एकदम सज्जन माणूस, देव माणूस. नेहा, तुला तुझ्या घरून काही प्रॉब्लेम होईल असं वाटतं का ग? प्रॉब्लेम आई बाबांचा नाही रे, आमच्याकडे महत्वाचा निर्णय असतो ना, तो ताईचा. मग एक बेस्ट आयडिया सांगतो. माझ्या घरी मी बोलतो, तुझ्या घरी तू बोल. पूजा बेटा, तुला काय वाटतं? आज ना उद्या आपल्याला तिचं लग्न करायचंच आहे. हो ना, एवढं चांगलं तिच्या मनासारखं स्थळ आलंय तर नाही कसं म्हणायचं. आणि घर पण चांगलं आहे, मुलगा पण तिला आवडणारा आहे, चांगला सेटल आहे. आपल्याला दुसरं आणखीन काय हवंय? पूजा, तू बोलत का नाहीस ग? आमचं काही चुकलं का? तसं नाही हो बाबा, पण लग्नाचा निर्णय घेणं आपल्यासाठी साधा सुद्धा प्रश्न आहे का? अहो, अजून सोनू आणि दीपूचं पूर्ण शिक्षण व्हायचं आहे. आणि लग्न प्रसंगाला काय कमी खर्च येतो? शिवाय लग्नात त्यांनी काय आवाढव्य मागितलं तर आपली ऐपत आहे देण्याची? नाही ताई, अगं याविषयी माझं आशिषशी अगदी स्पष्टपणे बोलणं झालंय. त्यांची आपल्याकडून काहीही अपेक्षा नाही. बघ, आता काय वाटतं तुला? ठीक आहे, पण त्याच्या घरचे लोक तयार आहेत या लग्नाला? आशिष सुद्धा आपल्या घरच्यांशी आजच बोलणार आहे. ठीक आहे. नाव काय मुलीचं? नेहा. नेहा मोरे. मोरे? हो. अरे वा, म्हणजे मराठीच आहे की. हे एक बरं झालं. काय करते ती? शिकतेय. कधीपासून ओळखतो एकमेकांना? झाली 2 वर्ष झाली. हो ना रे? 2 वर्ष. बार. घर, घरातली माणसं सगळे कशी आहेत? अगदी उत्तम, छान आहेत बघा. तुम्ही घर बघितलं, माणसांना भेटलात? नाही, पण यांनी सांगितलं. हो ना रे? मग त्याला सांगू देत ना. बोल. त्याला विचारतोय. तूच बोल. ठीक आहे. बर, मुलगी कशी आहे? छान आहे, खूप छान आहे. तुम्ही बघितलीत का? नाही, पण यांनी फोटो दाखवलाय मला. हो ना रे? हो हो, दाखवलाय ना? हो. इथपर्यंत सगळं झालंय. फोटो बघितलाय, मुलगी छान आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? डॅडी, तुम्ही सांगा ना. अरे सगळं चांगलं आहे, घराणं चांगलं आहे, माणसं चांगली आहे, मुलगी पसंत आहे, विशेष करून तुझ्या आईला पसंत आहे. मग माझी काय हरकत असणार आहे? काय हो? हो ना. थँक्यू डॅडी, थँक्यू व्हेरी मच. दीपू थांब, आशिषचा फोन येणार होता. हॅलो. हाय. हाय, काय झालं? कशाचं काय झालं? हे बघ, जास्त शहाणपणा करू नकोस. अरे सगळे बघतायत, सांग ना पटकन. नेहा, माझ्याकडून ग्रीन सिग्नल मिळालाय. ताई, आशिषच्या मम्मी डॅडीनी होकार दिलाय. काय? हो. ताई, तू बोल ना जरा. हॅलो, मी पूजा बोलते. हा ताई, नमस्ते. ओळखलं मी. बघितलंस केवढी घाई झालीये? ताई, माझ्या डॅडीना फोन देतो, त्यांच्याशी बोला. डॅडी. आलो रे, आलोच ग. काय म्हणतो बघतो. काय रे? नेहाची ताई फोनवर आहे, तिच्याशी बोला. ताई? हो. का आई वडील आहेत ना, पण नेहाच्या घरची संपूर्ण जबाबदारी तिची ताईच सांभाळते. द्या. घ्या. हॅलो. नमस्कार. नमस्कार. आशिषने तर नेहाला बघितलंय. हो, पण दोघांनीच एकमेकांना बघितलंय. आमच्या सर्वांची इच्छा आहे की आपण आमच्या घरी या, म्हणजे नेहालाही बघता येईल आणि आमच्या घरालाही बघता येईल. शिवाय आपल्याशी एकदा भेटी होईल. जरूर जरूर. केव्हा जमेल?
एक मिनिट हा. कधी जायचं रे? कधी जमेल? डॅडी तुम्ही ठरवा ना, मी काय सांगू. पुढच्या वर्षी जाऊया. डॅडी पुढच्या महिन्यात, इतक्या उशिरा? पुढच्या रविवारी. डॅडी आज सोमवार आहे, मला उद्या पण जमेल. बाहेर घोडा आहे का बघ. कोणता? तुला बसून जायला. डॅडी हॅलो, येतो आम्ही. चालेल? हो चालेल ना. थँक्स हा. थँक्यू डॅडी. उद्या येत आहेत ते. काय? उद्या येत आहेत ती लोक. काय? माई, पूजा ताई दिसत नाहीये. काही कळत नाही, एव्हा यायला हवी होती हो. आमची ताई तशी वेळेची पक्की आहे, पण कळत नाही आज कुठे अडकली आहे. पण ती म्हणाली होती की आज लवकर येईल. काय मला अपघात झाल्यापासून या घराची सगळी जबाबदारी तिनंच घेतली. वा वा, फार मोठा आधार आहे हो आम्हाला. हा हा. आमची पूजा मोठी गुणाची मुलगी आहे, एकदम साधी, सज्जन, सालस. नेहा, तुझ्या ताईची इतकी तारीफ ऐकली की आता तिला कधी भेटेन असं झालंय. हो ना, आता पूजाला भेटल्याशिवाय जायचंच नाही. अहो खरंच यांच्या पूजासारखी मुलगी तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. खरंच खूप भाग्यवान आहे ती दोघं. अहो मी माझ्या मुलीला तर नेहमी हिचाच आदर्श डोळ्यापुढे ठेव म्हणून सांगत असते. वा. ही आमची मोठी मुलगी पूजा. बसा ना तुम्ही. बसा. बस बेटा बस. तू बस. बस. आशिष उठ. उठ. काय? तुम्ही उठाव. चला अहो काय झालं? आधी घरी चला. चला पण असं अचानक झालं काय? घरी चला, मग नंतर कळेल. सगळं काही तुमच्या मनासारखं चाललंय ना? आणि डॅडी नेहा सुद्धा पसंत पडली ना तुम्हाला? माफ करा, हे लग्न होणार नाही. काय? काय? अहो पण का? अहो पण का असं अचानक काय झालं आपल्याला? अहो आमचं काही चुकलंय का? डॅडी डॅडी प्लीज, जे काय असेल ना ते स्पष्ट सांगा. मी स्पष्ट बोललो तर विश्वास बसेल का तुझा? डॅडी या जगात तुमच्या एवढा विश्वास माझा कुणावरही नाही. ऐक तर मग, ज्या घरात चरित्रहीन व्यक्ती राहते त्या घरातली मुलगी सून करून घ्यायची नाहीये मला. काय बोलता तुम्ही हे? आमच्या घरात आणि चारित्र्यहीन व्यक्ती? आणि कोणाबद्दल बोलताय तुम्ही हे? जिच्यासारखी मुलगी शोधूनही सापडणार नाही, जी गुणांची खान आहे, सरळ साधी सालस, आणि मुख्य म्हणजे जी तुमच्या घराचा आधार आहे त्या तुमच्या मुलीबद्दल, हिच्याबद्दल बोलतोय मी. काय? होय, जिच्या गुणांची एवढी तारीफ करताय ना, ती तुमची सुलक्षणी मुलगी काय काय करून घरात पैसा आणते याची चौकशी करा आधी. काय करून पैसा आणते म्हणजे? नोकरी करते ती, दिवस रात्र मेहनत करते या घरासाठी. नोकरी नाही, धंदा करते ही, धंदा. वेश्या आहे ही, वेश्या. चला. डॅडी ऐका ना माझं डॅडी. Shut up. अहो नेहा तशी मुलगी नाही डॅडी. आई सांग ना का तू डॅडींना प्लीज. टीना, तो काय सांगतो ते बस, ऐकून तरी घ्या. मला काही ऐकायचं नाहीये. That's all. कुठेतरी तोंड काळं करण्यापूर्वी निदान आपल्या घरातील लोकांचा तरी विचार करायचा. नेहा, वर तोंड करून काय बोलतेस ग? तोंड काळं तू केलंय, मी नाही. घराण्याला काळी मात तू फासलायस, मी नाही. आई बाबांच्या आबरूचे धिंडावडे तू काढलेस, मी नाही. नेहा प्लीज. काय प्लीज? अगं असलीच थेर करायची होती तर घरात तरी कशाला राहत होतीस? जाऊन बसायचं होतं ना बाजारात. आता कशाला कानावर हात ठेवतेस तू? खरं ऐकायला त्रास होते का? दीपू, आता एक शब्द पण बोल नकोस तू. तुला ताई म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. अरे माझं कुणी ऐकणार आहे का? काय निर्लज्ज मुलगी आहेस ग तू? अजून तोंड उघडतेस? कळलं बरं, कळलं. तुझं रूप सगळ्यांना कळलं. बाई 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 बाई, काय साधी सरळ समजत होते मी हिला. मुलगी असावी तर हिच्यासारखी, मुलगी असावी तर हिच्यासारखी, असं सारखं वाटायचं. पण देवा 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 देवा, काय नाटकी निघाली हो पोरगी. मावशी प्लीज, आमच्या घरातल्या भानगडीत तुम्ही पडू नका. का पडू नका? आणि मला सांग, गुणागुणाची तोंड बंद करणारच ग तू? चल ग शुभांगी चल, आणि खबरदार या घरात पुन्हा पाऊल टाकलंस तर. नको ग बाई नको, असल्या चाईतेहीन मुलीची सावली सुद्धा पडू देऊ नकोस तुझ्यावर. चल 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 म्हणते ना. बघितलंस आता प्रत्येक जण आपल्यापासून असेच दूर पडणार आहेत तुझ्यामुळे. कळलं? तुझ्यामुळे आमच्या सर्वांची चितू होणार आहे. सांग ना, सांग ना, काय वाटत
वाटोळ केलंस माझ्या आयुष्याचं. सांग ना अगं, सांग ना पूजा, सांग ना. माझे हात गेले त्या दिवशी जेवढं दुःख मला झालं नाही तेवढं दुःख मला आज होत आहे. आज माझे हात असते ना तर कदाचित